मी अश्विनी बर्वे सुपर चार चौघी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते. आज आपल्याकडे आपली एक मैत्रीण आली आहे. ती ब्युटी पार्लरचा व्यवसाय करते. तिने तो व्यवसाय कसा सुरू केला, तिने काय काय काम त्याच्यासाठी केलं, आधी काय शिक्षण घेतलं, हे सगळं आपण तिच्याकडनं जाणून घेऊच या. परंतु आधी आपण तिची ओळख करून घेऊया, तिच्याशी गप्पा मारूया. चला तर. नमस्कार. नमस्कार. तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये आमचं स्वागत आहे. धन्यवाद. पण तुमचं आधीचं नाव आम्हाला माहिती नाही आहे, तर तुमचं नाव काय आहे? अगोदरचं माझं नाव मीनास पांडुरंग राऊत. बरं. मी कोपरगावची राहणार. हां हां. आणि मग जेव्हा तुम्ही आता हा व्यवसाय सुरू केला, म्हणजे माझं याचा उद्देश काय माहिती आहे का ह्या यूट्यूब चॅनलचा, की आपण सर्वसामान्य स्त्रिया असतो आणि काहीतरी काम करत असतो, हो की नाही? ते काम करताना आपण वेगवेगळी मूल्य जपतो, आपल्या आईवडिलांनी दिलेली शिकवण समजून घेत असतो आणि त्यानुसार आपण पुढे जात असतो. परंतु आपल्या आवडीचं एक तरी काम आपण निवडतो आणि त्या कामातून उत्पन्न पण मिळवतो आणि समाधान पण मिळवतो. तर तसं तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू केला. परंतु तुमचं लहानपण कसं होतं? लहानपण तर तसं माझं अगदी स्ट्रगलचंच होतं. वडील जरा पिणारे होते बरं. आणि जेमतेम व्यवसाय आमचा सलूनचा. बरं. आई खूप कष्ट करायची. आम्ही 4 भावंड, त्यामुळे खूप कष्ट करूनच सगळं शिक्षण झालं. त्यानंतर कोणत्या गावाला? त्यानं अगोदर मी कोपरगावला होते म्हणजे आईकडे. त्यानंतर काही कारणास्तव मला मामांकडे जावं लागलं. तिथे माझं प्राथमिक शिक्षण झालं पूर्ण. आणि खूप हुशार होती मी. मला पूर्वी छोटे असतानापासून फार जिद्द की हे करायचं, हे पूर्ण माझ्याकडनं व्हायलाच हवं. आणि ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मला चैनच देत नसायचं. असं जे शिक्षण, पण काही कारणास्तव माझं शिक्षण पण पूर्ण करण्यात आलं नाही किंवा काही त्या गोष्टी बऱ्याचशा आणि लवकर लग्न करून देण्यात आलं. मग मी लग्न माझं 16व्या वर्षी झालं. 10वी नंतर मग निफाडला आल्यानंतर मी कॉलेजला वगैरे इथे ॲडमिशन घेतलं. हो, कारण जरी परिस्थिती सासरची फारच कठीण होती की खाणं रोजचं जेवण मिळणंही अवघड होतं, पण सासूबाई फार प्रेमाचे मिळाल्या मला. त्यांनी मला खूप सपोर्ट केला, कारण त्यांचं लहानपण पण मामांकडेच गेलं खूप बिकट परिस्थितीमध्ये. मग त्यांना खूप जाणीव होती की ही मुलगी एवढी हुशार आली तर हिचं काहीतरी व्हायला हवं, हिने माझ्यासारखं कष्ट नको करायला. मग त्यांनी मला खूप चांगली साथ दिली. मग कॉलेजला वगैरे ॲडमिशन झाल्यानंतर मी कोर्सेस वगैरे पण बरेचसे केलेले आहेत. मॉन्टेसरी झालं, शिवण झालं. परत माझा DEDला नंबर तर इझी लागला त्या वेळेमध्ये. तेव्हा 94 साली. पण 5,000 रुपये भरण्यासाठी नव्हते, त्यामुळे माझा नंबर तेव्हा गेला. माझ्या मनात ही खंत पूर्वीपासून की नाही, पैशाअभावी आपलं शिक्षण थांबलं, आपली सर्व्हिस थांबली. एवढं हुशार असूनही आपला म्हणजे शिक्षण आपल्याला घेता आलं नाही असं. त्यामुळे माझ्या मनात पैसे कमवण्याची जी जिद्द तेव्हापासून निर्माण झाली, तर आता थांबायचं नाही हा विचार मी तेव्हापासून केला. पण परिस्थिती अभावी सर्व्हिसचं तर नाही मला चान्सेस मिळाले. पण मग मी ठरवलं की बाहेर पडणं गरजेचं आहे. जेव्हा पैसा तर आपोआप घरात येणार नाही आणि त्याच्यासाठी आपल्याला तर कष्ट घेणं फार गरजेचं आहे. आपण नाही तर आपल्या मुलांचं तरी आपण स्वप्न पुरं करू शकतो. त्यामुळे मग मी खूप परिश्रम घेतले आणि थोड्या दिवसानंतर मग मला असं छोटे छोटे मी बाहेर काम करायचं. रांगोळी काढणे, माझा हात खूप छान चालतं. रांगोळी, पेंटिंग, मेहंदी पेंटिंग करणं, विणकाम करणं, असे पैसे साचवायचे थोडे 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 थोडे. रात्रभर जागायचं, विणकाम करायचं आणि मग त्या पेंटिंग्स वगैरे मेहंदीचे तयार करून विकायचे. मग ते पैसे आले की जपून जपून त्यातनं काहीतरी नवीन शिकायचं सारखं. ज्यावेळी तुम्ही हे पेंटिंग करत असतील किंवा रांगोळी काढत असतील, तेव्हा निफाड एवढं काही विकसित नसेल ना? नाही, ते विकलं कसं जात होतं? पण ज्या वेळेला मला वैणतेमध्ये मदतनीस म्हणून बालवाडी मदतनीस म्हणून मला एक महिन्यासाठी एंट्री मिळाली. तर तिथे पगार नव्हता, पण मी विचार केला की घरात बसून आपल्याला आपली ओळख होणार नाही, समाज आपल्याला ओळखणार नाही, बाहेर पडावंच लागेल आणि ही सोन्याची संधी चालून आलेली. म्हणून मग मी ते 250 रुपये महिना पगार मला तेव्हा सुरुवातीला मिळाला आणि एकच महिन्यासाठी मी त्या वैणतेमध्ये एंट्री केली. पण तिथून माझं नशीब
आलं उघडलं. माझ्या एक कुलकर्णी मॅडम म्हणून मुख्याध्यापिका आमच्या, त्यांनी मला खूप मोलाचं सहकार्य केलं आणि प्रत्येक वेळेस त्यांनी खूप साथ दिली आम्हाला, की गरिबीतनं वरती जाण्यासाठी त्या माझ्या खूप मनपूर्वक अशा गुरु ठरल्या, की त्यांनी माझं जीवनाचा उदय केला. मग तेव्हा तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही पार्लरचं शिक्षण घेतलं का? हां, मग बालवाडी मदतनीस म्हणता हळूहळू दरवेळेस तिथे इंटरव्ह्यू द्यायचे, पण परिस्थितीमुळे तिथेही थोडंसं नाकारण्यात किंवा काही होत असेल. मी हुशार खूप होते, इंटरव्ह्यूमध्ये माझा एकही प्रश्न चुकत नव्हता, पण गरिबी माणसाला मागेच फिरवत असते, खेचत असते. तर तिथे इथंच झालं, पण शेवटी मी तिथे शिक्षिका झालीच. आणि एवढं सुंदर शिकवणं असायचं की 2-2 वर्गांची मुलं माझ्या वर्गात टाकण्यासाठी पालक आतुर असायचे. म्हणजे तुमची इच्छा होती शिक्षिका होण्याची, ती शिक्षिका झाली. होण्याची आणि मला शिकवण्याची खूप जास्त आवड होती. आणि तिथे मला म्हणजे एवढा आनंद झाला की मी एक शिक्षिका झाले. मग मी ते खूप पणाला लावून माझं जीवन खूप शिकवायची. सारखं त्याच्यासाठीच माझं रात्रंदिवस ध्येयच असायचं की कुठून काय नवीन आणू, मग मुलांमध्ये देऊ. हळूहळू करतं त्यावर मी थांबले नाही, कारण परिस्थिती फक्त त्या बालवाडीच्या पगारावर सुधारणार नव्हती. मग आउटपार्ट मी हे बालवाडी आपलं ह्याचं पार्लरचं शिक्षण सुरू केलं. पण ते कुठून घेतलं तुम्ही? ते आम्ही सलूनचा आमचा व्यवसाय असतो, तर वरतून असोसिएशनतर्फे मला हळूहळू ओळखी झाल्या. मग थोडं थोडं शिकत गेले. मला असं लक्षात यायला लागलं की मी एक गोष्ट थोडीशी करायला गेले की मला ती अति सुंदर जमते. व्यवसाय म्हणजे जन्मजात व्यवसाय असल्यामुळे माझा हात त्यात खूप प्रवीण व्हायला लागला. मग असं माझ्या लक्षात आल्यानंतर मी नाशिक किंवा आऊट सगळीकडे जाऊन खूप शिक्षण घ्यायला लागले. परंतु त्याचं असं अधिकृत असं शिक्षण असतं का, ट्रेनिंग हो, असतं का? पार्लरचं 6 महिन्यांचा जो कोर्स असतो तो असतो. पण माझ्याकडे एवढे पैसे नसल्यामुळे मला असंच मैत्रिणींना भेटून बोलून नातेवाईकांमध्ये बोलून नाशिकच्या एक कल्पना गायकवाड मॅम आहेत आणि त्यांना गरिबीची पूर्ण जाणीव होती. मग मी त्यांची भेट घेतली. त्यांनी मला अगदी कमी खर्चात मी ज्या वेळेला जाईल त्या वेळेला शिकवून असं इतकं सुंदर मला नॉलेज दिलं. त्या पण माझ्या जीवनात खूप महत्त्वाचं स्थान त्यांचं आहे की त्यांच्यामुळे माझी प्रगती झाली. म्हणजे हे कोणत्या साली झालं असेल साधारण? ते 97मध्ये 97पासून मी स्टार्ट केलं. शाळेत तेव्हाच लागली आणि जसं जसं मॅडम मला एक तास द्यायचे शिकवायला, मी शाळेत न सुटून उपाशीच तशीच शिकायला जायची. आणि मग ते करता करता माझा हात इकडे खूप बसायला लागला की कोणाचंही फ्री काम करायचं. आपलं काम बाहेर पडण्यासाठी पैशाची अपेक्षा जर केली असती तर लोकांनी मला ओळखलं नसतं आणि माझ्याकडे लोक आले नसते. तर मी आजूबाजूच्या एरियामध्ये शाळेतले पालक अशा मैत्रिणी करण्याचे मला खूप पूर्वीपासूनचं माझं स्वभाव असतो की मला जनसामान्यात खूप जास्त आवडतं. माझं फ्री करायचं, आयब्रोज करायचे, कटिंग करायचे. असं करता करता इतकं सुंदर ते आयब्रोजचे शेप यायचे की मग मी पुढचं शिक्षण घ्यायला सारखं नाशिक जायचे. ते पैसे जमून मग फेशियल असं सगळं हळूहळू शिकले. त्यात पण मला नंतर 98-99 साली हे व्हाईट स्पॉट व्हायला लागले. एवढा विचित्र चेहरा दिसायचा, तरी पण मी जिथं सोडली नाही. थोडे पैसे कमवून मी हॉस्पिटलमध्ये प्रत्येक डॉक्टरांकडे जायचे की ह्या डॉक्टरांकडनं मला गुण मिळेल, माझे हे स्पॉट जातील, मग मी सुंदर दिसेल, तारुण्य असं चाललंय. असं हो ना. ते तर मग असं ते स्पॉट जाण्यासाठी प्रत्येक डॉक्टरांकडे खर्च करायचा, पण मनाला समाधान लाभत नव्हतं. ते स्पॉट वाढतच जायचे. मग माझ्या मनात अशी जिद्दच निर्माण झाली की अरेच्या असं मीच एकटी नाही आहे जगात की मला गुण येत नाही आणि माझेच पैसे खर्च होत आहेत. असे खूप जण असावेत आणि याच्यावर औषधच नाही. नाही. मग मी त्याच्यावर पण मात केली की नाही, इकडे बघायचं नाही. मग मी लोकांना का गुण देऊ नये पार्लरच्या माध्यमातून, जर माझा वंशजात बिझनेस हा आहे. मग मी त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं की ट्रीटमेंट मी शिकायला गेली. आणि जिकडे पण मी जाईल ना, मला असं देवासारखेच सगळे भेटले की मला जिथे 5,000 खर्च होणार असेल तर तिथे ते सर, मला त्या मॅडम अगदी 2,000त. माझी परिस्थिती किंवा माझं काय असेल मला कळालं नाही त्या गोष्ट, पण असं कमी खर्चात मला सगळं शिक्षण त्यावेळेत मिळालं आणि इकडे मला ते लोकांपर्यंत पोचवता आलं.
पण तुमची ही कलाच आहे की लोकांनी म्हणजे नेटवर्क उभं करणं, मैत्रिणी गोळा करणं आणि त्याच्यातनं आपला व्यवसाय पुढे जाणं किती महत्वाची गोष्ट आहे ना. हो. परंतु जरी तुमच्या घरामध्येच हा व्यवसाय असला तरी नोकरी धरून हा व्यवसाय करणं म्हणजे या व्यवसायासाठी बऱ्याच गोष्टी लागतात सगळ्या म्हणजे वेगवेगळे क्रीम्स लागतात किंवा काय लागतं तर तो सगळा खर्च आधीच आपल्याला करावा लागतो. तर तो करताना असं तुमच्या मनामध्ये कधीच धाकधूक आली नाही का की आपलं चालेल की नाही, आपण करावा का नाही असं? आणि हो, ती एक महत्त्वाची बाब आहे मॅम. माझ्याकडे मी जवळजवळ 5-6 वर्ष साध्या खुर्चीमध्ये आयब्रोज लोकांची करत होती. साध्या स्टूलवर मी हेअरकट करत होती. तर सर्वांनी मला हे सांगायचं आल्यानंतर, "असं करा ना मगर मॅडम, आता आहे ना तुम्ही चांगली चेअर घ्या बरं." मग मला असं वाटायचं की म्हणजे हे सगळं आहे ना माझं विश्व सर्वांनी बाकीच्यांनी वाढवले. म्हणजे एवढं क्लायंट, एवढं माझे फ्रेंड सर्कल मला इतकी साथ द्यायचे की तुमच्याकडे जागा नाही, तुमच्याकडे खूप सगळं मोठं खटलं आहे, तर तुम्ही आमच्या घरी या, आम्ही तुम्हाला एक रूम देऊ. आणि मग ते त्यांचे 4-4 फ्रेंड एकत्र करून मग त्यांचे ते फेशियल तिथे मी पूर्ण दिवसभरात पूर्ण करायचे 4 जणांचे. मग ते पेमेंट आलं की ते जपून ठेवणं, असं करत करत एवढं विश्व वाढलं. मग मी घराच्या तिथेच असं छोटीशी जागा आहे माझी 250 स्क्वेअर फूटची. मग तिथे खाली मी हळूहळू पार्लर केलं. मग ते लोन फेडत फेडत एवढं जोमाने पार्लर उभं राहिलं मॅम की मला सुद्धा कळालं नाही की काय सुरू झालं एवढं मोठं विश्व. मध्ये मला वाटतं तुमचं पहिलंच हो, नाही अगोदर होत्या लाजरी मॅडम होत्या. बरं. त्यानंतर मला तर म्हणजे मी जेव्हा टाकलं ना तेव्हा जवळजवळ 10 वर्ष मला कॉम्पिटिशनच नव्हती. आणि एवढं जोरात भरारी घेतली पार्लरने की आजूबाजूचे गावं वगैरे जिकडे तिकडे एकच फक्त मगर मॅडम मगर मॅडम खूप सुरू झालं. म्हणजे हेअर कट आणि याच्यावर लोकांचा फार विश्वास आहे की कात्री लावली की माझ्या हाताने केस वाढायचे असं लोकांचं म्हणणं असायचं. आणि भयानक असे एकदम डेंजर जिथे बोट ठेवायला फेसवर जागा नाही असे भयानक पिंपल माझ्या हाताने जवळजवळ 1.5 महिन्यात कंप्लीट व्हायचे. पूर्ण फेस असा क्लीन की लोक मुलींचे पालक बघायला यायचे, कॉलेजचे स्टुडंट यायच्या. मग ते एकमेकांचे चेहरे बघून खूप लोक माझ्याकडे वाढली गर्दी. मग पालक बघायला यायचे, "अरे तुला तर मी नाशिक एवढी ट्रीटमेंट दिली हॉस्पिटलमध्ये आणि अशी कोणतं मॅडम आहे की त्या तुला एवढ्याशा कमी पैशात फक्त 300-200 रुपयात रिपेअर करतात." मग मला लोक बघायला यायचे. मग माझ्याशी बोलणं झालं की एवढे अजून मैत्री वाढायची, अजून प्रेम वाढायचं. परंतु तुम्ही जेव्हा आता हे पार्लर चालू केलं त्यावेळी एवढा मोठा हा बिझनेस होईल असं तुम्हाला वाटलं नव्हतं ना? नव्हतं वाटलं. आणि आता बदल पण खूप होत चालला ना. तर तो बदल काय काय होता म्हणजे पूर्वी आता तुम्ही 1995-97 ला सुरू केला आणि आता 2024 आहे, त्याच्यामध्ये क्रीमची हे बदलली आहे, सगळंच बदललं. तर तो बदल कसा होता? खूप चेंजेस झाले तेव्हामध्ये आणि आतामध्ये. पण साधारण त्या पिरियडमध्ये 10 वर्षाच्या काळामध्ये मोस्ट ऑफ फेशियल, ब्लीच, वॅक्सिंग, एक बॉडी पॅकेज, मॅनिक्युअर, पेडिक्युअर हे मला परफेक्ट जमत होतं. आणि मी सतत बॉम्बे एक्सपोला जाणार तेवढ्या परिस्थितीत. मला माझ्या बहिणींनी पण भावाने पण साथ दिलेली पैसे भरण्यासाठी वगैरे. त्यांचं पण फार मोलाचं सहकार्य आहे माझ्या प्रगतीमध्ये. मग असं करून मी ते शिक्षण बरंचसं घ्यायचे. आणि असोसिएशनला नंबर लागण्यामुळे जे पण नवीन काही येणार असेल, असोसिएशन काय? आमच्या समाजाचं असोसिएशन असतं, त्यातनं आम्हाला न्यू जे शिक्षण असतं वरतून जे येणार ते आम्हाला मिळतं. तर मला फ्री ऑफ असायचं. पण त्याची तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं? हो, म्हणजे त्या समाजातल्या लोकांनी तिथं रजिस्ट्रेशन करायचं आणि मग तुम्हाला ते बरंचसं शिक्षण मिळायचं. त्यावेळी ते होतं. त्यामुळे मला बरंचसं म्हणजे फायदा झाला. पण ते लोक बाकीच्या म्हणजे आता जगामध्ये काय चाललंय त्याप्रमाणे पण ते हो, न्यूज सगळं मिळायचं मला त्यात. आणि ऑदर पण वर्कशॉप किंवा सेमिनार्स मी खूप जास्त केले. ट्रीटमेंट शिकण्यासाठी मला ऑदर ठिकाणी पण जावं लागलं. आणि खूप सेमिनार त्याही वेळेत असं जायचे मला. मग प्रत्येक डीलरकडनं, प्रत्येक सरांकडनं फोन यायचे. मग मी ते कधीच कंटाळा केला नाही. पण आता तुम्ही आम्हाला सांगत होते की 97 मधलं आणि आता 24 मध्ये तर असा काय बदल होत गेला? म्हणजे लोकांची स्किन मध्ये पण खूप फरक पडत चालला, कारण त्वचा बिघडत चालली हवामानाप्रमाणे आणि काही लोक वापरतात, तर त्याबद्दल पण सांगा. तर त्यावेळेस जे क्रीम्स होते ते आताही अवेलेबल आहेत. आणि त्याचा उलट मला तर असं वाटतं ना मॅम, जुनं तेच सोनं आहे. न्यू मी वापरून बघते मुलींच्या मागणीस्तव किंवा लोकांच्या सांगण्यास्तव. पण मला जे रिझल्ट जुन्या ज्या
ट्रीटमेंट आहे, क्रीम्स आहे, त्यातनं मिळतो. ते नवीन याच्यातनं एवढं वाटत नाही. हा. पण तुम्हाला म्हणजे सांगतात का कंटेंट काय आहे, म्हणजे त्या क्रीम मध्ये काय काय आहे याचा अभ्यास तुम्ही खूप असतो केला, तुमचा? खूप अभ्यास केलेला आहे मी म्हणजे त्याचा. तो करावाच की लागत असेल हो, ना? त्याचं मी रात्रभर तेच वाचन. माझ्या जीवनात पार्लर हा माझं म्हणजे जीव की प्राण आहे. आणि त्याच्यासाठी मी नातेवाईकांना कधी वेळ दिला नाही किंवा मी कोणाच्या लग्नात गेले नाही. माहेरी दिवाळीला सुद्धा मी गेले नाही, की माझं सीझन, माझे क्लायंट, माझे फ्रेंड सर्कल, हे विश्व मी बांधून ठेवलं. भाऊ जरी आला ना मला, तर 15 अर्धा तास भाऊ वेट करायचं वरती, की आता मीनाताईची गर्दी झाल्याशिवाय मीनाताई वरती येणार नाही. मी क्लायंटचा वेळ कधी वाया जाऊ दिला नाही. पण आता तुम्ही मुलींना शिकवतात पण ना? खूप हां. तर ते म्हणजे त्या मुली कशा तुमच्याकडे येतात, तुम्ही कशा प्रकारचं शिक्षण देतात? तर आता त्यावेळेत HD 3D नव्हतं, हाच फक्त. आणि काय असतं मॅम, की तारुण्यात जे शिक्षण मिळतं ना, ते मनावर बिंबलं जातं. तर मला असं वाटतं, मी आज खूप जास्त HD 3Dचा मेकअप करू शकते किंवा खूप चालतं माझ्याकडे, स्टुडंट पण सगळं करतात. पण मला तारुण्यात न शिकल्यामुळे असं थोडंसं कुठेतरी वाटतं, की माझं हे तेव्हा राहिलं. मग त्याच्यासाठी माझ्या मुलीला मी मेकअप आर्टिस्ट बनवलं. बर. हां, मग ती पुण्यामध्ये असते. तिचे मेकअपही छान आहे. आत्तासुद्धा मी सीझनला तिला दरवेळेस बोलवून घेते. मग असा ब्रायडलचं आम्ही काम करतो म्हणजे आणि तुम्हाला किती मुलं मुलींनाही आहे? त्यात नॉलेज आपण देतो स्टुडंटला वगैरे. पण मुलं किती आहेत तुम्हाला? मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. म्हणजे दोघांचे शिक्षण झालं? हो, मुलगा आता शिकतोय BCSच्या 3rd इयरला आहे. आणि मोठी मुलगी माझी भटिंडाला असते. बर. ते आर्मी ऑफिसर आहे, चांगल्या पोस्टवर आहेत ते. छान. हा. आणि ती मुलगी माझी एवढं सुंदर पार्लर तिकडे चालवते, की तिकडेही म्हणतात की अशी मसाजच आम्ही कधी बघितलं नाही. अच्छा, म्हणजे जावई तुमच्या आर्मीत आहे का? आर्मीमध्ये आहेत ते. आर्मी ऑफिसर आहे, चांगल्या पण याच्यावर. आता म्हणजे 2 मुली, मुलगा आणि तुमचं पार्लर आणि येणारे जाणारे नातेवाईक, ह्या सगळ्यामध्ये तुम्ही बॅलन्स कसा ठेवला? म्हणजे आपलं काम पण करायचं, मुलांकडे पण लक्ष द्यायचं, कारण मुलांकडे दुर्लक्ष करून चालत नाही अशा वेळी, कारण ती विशिष्ट वयाची असतात, ती बिघडू नये म्हणून आपल्याला आई म्हणून काळजी पण असते. तर ते कसं बॅलन्स केलं तुम्ही? त्या पिरियडमध्ये मला म्हणजे घरी लक्ष नाही दिलं तरी चालत होतं. माझ्या सासूबाई सगळं सांभाळून घ्यायच्या मुलांना. छोटा असतानापासून त्या प्रेमळ असल्यामुळे नातेवाईक पण त्याच सांभाळायच्या, की नाही हिचं महत्त्वाचं काम चालू आहे, हिला डिस्टर्ब नको करायला. असं करून त्यांनी माझ्यापर्यंत एवढी वेळ येऊच दिली नाही. आणि एवढी थाप गर्दी सर्वांना दिसायची ना, त्यामुळे मला भेटायला येणारे खूप रात्री येणार किंवा नातेवाईक पण असे रात्रीचे येणार, सकाळी लवकर जाणार. मग फुल डे आपण पार्लरसाठी फ्रीच होतो असं. पण आता तुम्ही म्हणालात की मला जेव्हा स्पॉट आले तेव्हा मला खूप वाईट वाटलं होतं, पण त्याच्यावर तुम्ही मात कशी केली? कारण हळूहळू तुम्ही कामामध्ये एकदम मग्न झालात, तर त्याच्यावर तुम्ही कशी मात केली? तर मला असं ज्या वेळेला स्पॉट आले, सुरुवातीला मला खूप वाईट वाटायचं, की लोकांसमोर जायला मला अपमान वाटायचा. कुठेतरी असं सारखं गिल्टी फील, की नाही मी सगळ्यांपेक्षा वेगळी. पण जेव्हा लोकांनी मला, नाही मगर मॅडम, फोन करून आधीच तुमचाच हात पाहिजे भिशीला आणि तुम्हीच माझं करायचं आहे, असं खूप मला हे असायचं. मी म्हणायचे, अरे जर सगळेजण मला एवढं मानतात, एवढं माझ्या हातासाठी करतात, तर मी ह्या क्षुल्लक गोष्टीकडे का बघायचं? मग मी तिकडे दुर्लक्ष करून म्हणजे बघितलंच नाही स्वतःकडे. 10 वर्ष मी स्वतःला पाहिलंच नाही असं म्हटलं तरी चालेल. 15 वर्ष मी सारखं रात्रंदिवस पार्लरमध्येच काम केलं. खूप. पण आता 2024 मध्ये खूप बदल पण झाला आहे ना सगळ्या ह्याच्यात. हो. तर तुमच्या क्लायंटमध्ये पण बदल झाले का? नाही, क्लायंटची मागणी येते वेगवेगळी, पण मग तसं मी वाढवत गेले ना. त्यावेळेला थर्मोअप नव्हता किंवा टायटनिंगचे हे नव्हतं ट्रीटमेंट्स, मी ते सगळं शिकत गेली. मग वेगवेगळ्या मॅमला माझं सारखं भेटणं असायचे, मी तिकडे जाऊन ते शिकायची वर्कशॉपमध्ये. मी सगळं न्यू करू शकते. हेअरकट्स वगैरे, टोटल हेअरकट माझे एवढे सुंदर जमतात, की म्हणजे असंही मला क्लायंटने सांगितलं, की मी हबीबमध्ये केला होता मॅम आणि तो इकडनं स्लिप झाला आणि तो तुमच्याच हाताने रिपेअर होईल, असं म्हणणारे सुद्धा आहेत. की एवढं काम माझ्या हातचं सर्वांना आता तुम्ही आवडतं. सांगताय की असं म्हणजे तुमचं जेव्हा गोष्ट ऐकेल कोणी, तर त्यांना वाटेल की हे किती सहज आणि सोपं झालंय म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये. पण तुम्हाला काही अडचणी आल्या असतील ना व्यवसायात, का नाही आल्या? नाही, अडचणी तर येतातच, कारण एवढं आणि यात भांडवल खूप जास्त आहे. जर आपण ओरिजिनल दिलं
तरच आपण फेस त्यांचा छान टिकवू शकतो. शेवटी आपण इथून काही दिलं आणि जर त्यांना रिझल्ट मिळाला नाही किंवा साईड इफेक्ट झाले तर तेवढं जोमाने तो त्रास पण मला काढावा लागला असता. त्याचं मला माझ्या ह्याच्यावर पण परिणाम झाला असता पार्लरवर. मी ते अगोदर जमलं म्हणजे लक्षात घेतलं की तिकडे मात्र कमी करायचं नाही, पार्लरकडे पूर्ण खर्च मोठा लावायचा. मग तेव्हा ट्रीटमेंट आता वैनितेसारख्या सगळ्या हायस्कूलच्या मॅम माझ्या विश्वासावर पार्लर मंथली पॅकेजेस त्यांचे माझ्याकडे असायचे. असं आणि डॉक्टर मॅडम निफाडच्या बऱ्याचशा, त्यामुळे मला खूप केअरफुल सगळं घ्यावं लागतं. पण प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, तर त्याचा अभ्यास तुम्ही कसा करतात? मग ऑइली स्किन वेगळं असतं, त्याचं ते शिकवलंच जातं मला वरतून तिथे. म्हणजे तो खूप मोठा अभ्यास आहे की ऑइली स्किन आहे तर त्याला कसं हँडल करायचं, पिंपली स्किनचं कसं किंवा नॉर्मल स्किनचं, हे सगळा अभ्यास असतो मॅडम. तो तुम्हाला आवडतो आणि तुम्ही अजून तो करतातच? खूप, अजूनसुद्धा मी त्यातच रमलेले असते. तुम्हाला खोटं वाटेल मॅम की मला टी व्ही लावायचं म्हणलं तरी अजूनसुद्धा मी स्वतःच्या हाताने टी व्ही चालू करून असं पिक्चर बघायचा किंवा एखादं काही बघायचं ते मला आवडलं नाही. फक्त आणि फक्त अभ्यास. आजपर्यंत म्हणजे आता तुम्ही 97 ते 24 पर्यंत किती मुली शिकून गेल्या असतील तुमच्याकडनं? खूप जास्त. जर ते खूपच म्हणजे मी मोठी डायरी बनवली मुलींच्या नावाची आणि एका बॅचमध्ये 8-9 मुली असायच्या. अशा 2-2 बॅचेस. किती महिन्याची बॅच असायची? माझ्याकडे एवढी फुलधाव गर्दी असायची ना मॅम, प्रत्येक गावांचे कस्टमर की मुली मुली आहेत. हो, कस्टमर पण माझे सगळ्या गावांवरून यायचे. तर 2-3 महिन्यात माझ्या मुली एकदम परफेक्ट कामच करायला लागायच्या. म्हणजे तुम्ही त्यांना प्रॅक्टिकली आणि हो, आणि माझ्या परिस्थितीची जाणीव मी डोळ्यासमोर ठेवायची आणि त्या मुलींना 2-3 महिने हात बघितला की लगेच त्यांना माझ्याकडनंच पेमेंट सुरू व्हायचं. त्यामुळे मुली मग खूप जोमाने शिकायच्या, खूप पुढे जाण्याचा प्रयत्न करायच्या. असं म्हणजे एकही मुलगी माझ्याकडनं इन्कम घेतल्याशिवाय तशी गेलेली नाही अद्यापपर्यंत. आता तुम्ही व्यवसायात आलात आणि तुम्ही सांगतात की लहानपण पण तुमचं खूप कष्टाचं गेलं, परंतु व्यवसाय करताना तुम्ही काही मूल्य पाळली असतील, म्हणजे तर ती कोणती होती? म्हणजे नाही बॉ ह्या गोष्टी मी प्रामाणिकपणे करेल असं काही होतं तुमचं, ठरवलं होतं? हां, ते एक होतंच की मला जसं हे स्पॉटमुळे माझ्या मनात एक न्यूनगंड निर्माण झालेला होता की आपण डॉक्टरांना पैसे देतो, मग त्यांचं कडनं गुण नाही मिळालं तर ते आपण कसं नाराज होतो, पेशंट नाराज होतं, तसं आपल्याकडनं नाराज होऊन कोणी जायला नको. मी अगदी म्हणजे त्याचं भांडवल खूप मोठं लावायचे एका स्किनसाठी रिपेअरिंगला, पण जेमतेम पैसे घ्यायचे. हे माझं जीवनाचं मोठं ध्येय होतं की फक्त पैसे कमवण्यासाठी वागायचं नाही तर गुण द्यायचा सर्वांना. मग तेव्हाच मला खरा आनंद व्हायचा. त्यांचे पैसे घेऊन मला असा आनंद होत नव्हता. ते रिपेअर झाल्यावर त्यांचं फेस जेव्हा मी आफ्टर बिफोर हे असायचं ते क्लीन झालं का मग मला जास्त समाधान वाटायचं. असं माझं पार्लर चाललं आणि त्यामुळे माझ्या पार्लरला 20 वर्षात कधीही बोर्ड लागला नाही, कार्ड नाही, काहीच नाही. लोकांनी फक्त मला शोधत यावं आणि एवढं कानाकोपऱ्यात एवढं बोळ असायचे ते घराला. आता तुमचं मोठं वेगळं पार्लर झालं? हां, आता माझं उगाव रोडवर पण पार्लर आहे, पण माझं जे घरी मी पार्लर बनवलं होतं तिथे पण छान प्रकाश, हवा आणि क्लायंटला असं सुंदर वाटायचं की सगळे मोठे मोठे क्लायंट आले की छान. आणि कधी नाही की काय टाकताय, काय करताय, आता कोणतं टाकलं असं कधी मला विचारलंच नाही कुणी. आले की हां, मग मॅडम आहे ना, मग छान झोपणार थकून आलेल्या, ड्युटीतनं आलेल्या. नर्स मॅडम रात्रभर ड्युटी करून नाशिकला जायचं तर अगोदर सकाळी माझ्याकडे येणार, मग फेशियल पॅकेज करणार. असं एवढं विश्वासाने चाललं सर्व. आता तुम्हाला अजून नवीन काय करावं असं वाटतं? माझे तर फार मोठे स्वप्न आहे मॅडम की मला जनसामान्यात सामाजिक कार्य करायला खूप जास्त आवड आहे. आता आमच्या समाजाचं पण इकडे मंदिर चालू आहे संत सेना महाराजांचं, त्यात मी भरपूर म्हणजे कार्य करावं असं माझी इच्छा आहे. आणि नंतर एक असा वेळ द्यायचा की सर्वांसाठीच द्यायचं, घरात बसून स्वतःसाठी जीवन जगायचं नाही, हे माझं स्वप्न आहे अजूनसुद्धा. आणि या व्यवसायामध्ये ज्या मुली येतात किंवा स्त्रिया कोणताही व्यवसाय करतात तर त्यांनी काय लक्षात ठेवलं पाहिजे व्यवसाय करताना?
हां, व्यवसाय करताना तर असं आहे मॅम, की बाहेर बरंचसंच जणांना तोंड द्यावं लागतं. बरेच प्रॉब्लेम येतात. पण 2 गोष्टींचं जर हे ठेवलं ना, की चोरी करायची नाही आणि वाईट वागायचं नाही, ह्या 2 गोष्टी सांभाळल्या तर सगळं भाऊ-दादा करून, ताई-दीदी करून खूप मोठं विश्व निर्माण होऊ होऊ शकतं. शकतं. आणि जरीही पैसा नसेल तर घाबरून न जाता हम्म. हळूहळू बरोबर मेहनतीने सगळं भेटतं, असं माझं जरी स्वतःचं तसं विश्व निर्माण झालेलं आहे. तरी सर्व महिलांनी तेच केलं पाहिजे, की न घाबरता न रडता पुढे गेलंच पाहिजे. केलंच पाहिजे. आणि करणाऱ्याच्या हाताला भगवंत भरभरून यश देतो असं मला नेहमी वाटतं मॅडम. मैत्रिणींनो, बघितलं ना आपण की मीनाताई आपल्याला जे सांगतायत त्याच्या एक तर त्यांचा आत्मविश्वास छान आहे आणि त्यांना व्यवसायाची आवड तर आहेच आहे, परंतु जाणसुद्धा आहे की स्वतःचं एक नेटवर्क उभं करणं, मैत्रिणींना हात देणं, मैत्रिणींची साथ देणं आणि घेणं, हे सगळं त्यांना जमलं. त्यामुळेच त्या नीटपणे व्यवसाय सुरू केला आणि स्वतःच्या न्यूनतेवर त्यांनी मात केली. खरं ती न्यूनता नाहीच आहे. एखाद्या चेहऱ्यावर स्पॉट येणं किंवा कोड येणं हे काही आपल्या हातात नसतं. तरी पण त्यांनी त्याच्यावर मात केली आणि आपला व्यवसाय धीरगंभीरपणे प्रामाणिकपणे पूर्ण केला, पुढे नेला. त्यांना आपण खूप शुभेच्छा देऊया आणि इथेच थांबूया. अशाच नवनवीन महिलांच्या मुलाखती ऐकण्यासाठी तुम्ही सुपर 4 चौघीवर नक्की या. या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.